महिनाभरापूर्वीचा 6 कोटींचा रस्ता हातानं उखडला. परतूर तालुक्यातील स्वयंजना हातडी ते एनोरा रस्त्याच्या कामावर ग्रामस्थांचा गंभीर आरोप. सय्यद कन्स्ट्रक्शन्सला काळ्या यादीत टाकण्याची मागणी. परतूर तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामावरून गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. स्वयंजना हातडी ते एनोरा या 13 किलोमीटर रस्त्यासाठी तब्बल 6 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून महिनाभरापूर्वीच झालेला हा रस्ता हातानं उखडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सय्यद कन्स्ट्रक्शन्स या कंत्राटदार कंपनीकडून या रस्त्याचं काम करण्यात आले, मात्र रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय. रस्त्याचा थर हातानेच निघत असल्याचे दृश्य समोर आल्यानं या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. दरम्यान परतूर मंठा तालुक्यात सय्यद कन्स्ट्रक्शन्सला कोट्यवधी रुपयांची कंत्राट देण्यात आली असल्याचं सांगत इतक्या निकृष्ट कामानंतरही संबंधित कंपनीला कामं कशी मिळतात असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता तपासावी, तसेच दोषी कंत्राटदारावर कठोर कारवाई करून सय्यद कन्स्ट्रक्शन्सला काळ्या यादीत टाकावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणी स्वयंजना येथील ग्रामस्थ वैजनाथ ढवळे आणि बाळासाहेब कराळे यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली आहे. 5,94,23,000 बजेट होतं. किती खाणार तुम्ही? सर्वसाधारण माणसाच्या वाट्याचं किती खाणार तुम्ही? बघा कसं सॅम्पल पास झालं आणि रस्त्याला मंजुरी दिलेली तुम्हाला सांगतो, बघू शकता तुम्ही किती काढायचं अजून. मला तरी वाटतंय आपल्या शासनामध्ये बसलेले जे अधिकारी आहेत क्लास 1 किती कमिशन खाणार तुम्ही? किती गोरगरिबाच्या वाट्याचं खाणार? किती उकरायचं सांगा मला आता फक्त. हे जर असा उघडून द्याला तर 5 किलोमीटर सुद्धा हे रस्त्याला निघत जाणार. 10 वर्ष इथं सर्वसाधारण माणसानं काय करायचं? कसं जायचं? रातचं बेरातचं कसं शेतकऱ्यानं वावरात जायचं? फक्त सांगा मला या प्रशासनानं किती लागेल. की हा रस्ता 1च महिना झाला होऊन, तर या रस्त्याची दुर्व्यवस्था अशी वाली, कारण की सर्वसाधारण माणूस हा फक्त आवाज उठण्यास नकार देतो, कारण की कुठेतरी त्याची खच्चीकरण होतं आवाज उठीला की. आमच्या बी रस्त्याचं असंच काम बोगस झालं. मला सर्वजण म्हणत होते की याच्यावर बोला तुम्ही, पण त्यावेळेस बी नाही बोललो. पण आता हा रस्ता मुख्य रस्ता आहे, येनोरा, शिरोडा, वडखेल, स्वयंजना. तर ह्या रस्ता 1 महिन्याच्या अगोदर असा फुटत असेल तर आम्हाला 9 वर्ष रस्ता भेटणार नाही हा. मग याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टदारांनी घ्यायला पाहिजे. आणि एसीत बसणारे नुसते सह्या करतात आणि बिल पास करतात. आता कालच याची चेकिंग झाली, बिल पास होणार. मग त्याकरता अगोदर तुम्ही इथं येऊन बघा स्पॉटला की खडी कशी वापरली, डांबर कसं वापरलं, मग तुम्ही बिल पास करा. हीच कळकळीची विनंती आहे माझी. बाळासाहेब उद्धवराव करावे. नमस्कार, मी वैजनाथ ढवळे, स्वयंजना गावचा रहिवासी आहे. माझं शेत 1 किलोमीटर आहे की हा 8 किलोमीटर 13 किलोमीटरचा रस्ता आहे. 13 किलोमीटरच्या रस्त्याला 5,94,23,00,000 रुपये इतका निधी आलेला आहे. आणि 12 वर्ष झालं आमच्या गावाला रस्ता नव्हता, कारण की 2010ला रस्ता झालेला आहे. त्याच्यानंतर 2026 मध्ये हा रस्ता फायनल झालेला आहे. तुम्ही बघू शकता हे डांबर हे मी हाताने उकरलेलं आहे. इतका निधी असताना इतक्या निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे की. आणि काल त्या रोडचं सॅम्पल नेलंय, जे काही एसी मधून बसून आले अधिकारी त्याने सॅम्पल पास केलं, सॅम्पल नेलंय. इतका निधी देऊन बी इतक्या निकृष्ट दर्जाचं काम केलंय. आणि या रोडला सातत्यानं 2-4 गावं येतं, हातडी आहे, शिरोडा आहे, वरखेडे, येनोरा, या रस्त्यानं रौदळ असती. हा रस्ता 6 महिने सुद्धा टिकणार नाही. आणि सय्यद, मला वाटतं जो काही रस्ता बनवणार आहे सय्यद कन्स्ट्रक्शन, तर शासनाच्या मार्फत माझी तुमच्या चॅनलच्या मार्फत माझी एकच विनंती आहे, याचं काय लायसन काय यादी टाकून ह्याला त्याचं लायसन सस्पेंड करून ह्याच्यावर कारवाई करण्यात यावी. आणि परत जे काही तालुक्याचे प्रतिनिधी आहेत आणि जे काही शासनामध्ये बसलेले आहेत त्याला कळकळीची विनंती, एसी मध्ये बसून तुम्ही प्रत्येक बिलावर सही करू नका. ग्राउंड लेवलवर येऊन बघा तुम्ही काय दुरावस्था आहे. कसं पुन्हा 10-12 वर्षानंतर आम्ही 12 वर्ष या रस्त्यानं वागायचंय. याला सातत्याने 1 वर्ष सुद्धा रस्ता चालणार नाही. खड्डे पडणार आहेत या रस्त्याला, गुडघ्या इथली, कारण की किरेशेरे समोर मोठाले हायवा जातात. हे हाताने डांबर निघाले. तुम्ही या डांबराचा लेयरच बघू शकता, डांबरच नाहीये, हे सगळं माताड काढलेलं आहे. कसं सर्वसाधारण माणसाच्या हिश्श्याचं काय काय खाणार तुम्ही? डांबर खाणार, रेती खाणार, वाळू खाणार, काय काय खाणार? किती 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 खाणार?
किती दिवस झाले यार? या रस्त्याला फक्त 1 महिना झालेला आहे सरजी, 1 महिना दुरावस्था झालेली आहे. तुम्ही बघू शकता हे काय डांबर आहे ना, हे हाताने निघत आहे बघा. हे तर तुम्ही बघू शकता, मी काही एखादा घेतलेलं नाही काय नाही. हे बघा, हे बघा तुम्ही फक्त हे किती उकरून काढायचं. हे 5-7 किलोमीटर सुद्धा उकरून काढलं ना तर सातत्यानं निघू शकतं. हे बघा, हे काय खरं, कसं जायचं सर्वसाधारण माणसानं सांगा तुम्ही. याला लाज वाटायला पाहिजे या गुत्तेदाराला. हा 5 किलोमीटर असा उकरून नेला तर सातत्यानं रस्ता उकरू शकतो.